Hello student, welcome to the lecture number 7th of Basic of IT. In last lecture we discussed about what is meant by software, categories of software. In categories of software we discuss about open source software and closed source software, and also we discuss about various types of software. In that we discuss application software and system software. So related to system software, in today's session we are going to discuss about different types of operating systems. So basically system software is also known as a operating system, and operating system tells the computer how to work and how all hardware equipment connect each other through the operating system. So in today's session we are going to discuss about various operating systems which are used for computers. So an operating system is the most important software that runs on a computer. It manages the computer's memory and processes as well as all of its software and hardware. So basically operating system is one of the most important type of a software which used in computer, and with the help of operating system computer can manage all its internal devices, like all CPU operations control through the operating system or a system software. Basically through the operating system we can manage our memory and various processes like ALU operations, then control unit. All units perform based on the operating system, as well as operating system also responsible for controlling the various software and hardware. So without operating system computer cannot perform. So basically within each computer we have to install at least one type of operating system. We can also install multiple operating systems in one computer, but the requirement for a working of a computer is at least we have to install one operating system in computer. So basically following are some operating systems for computer. So there are number of operating systems which we can use for our computer. तर ऑपरेटिंग सिस्टीममध्ये आपण काय पाहिलं की ऑपरेटिंग सिस्टीम हा कम्प्युटरचा असा पार्ट आहे की ज्याच्या थ्रू वेगळे वेगळे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर हे एकमेकांना इंटरॅक्ट होतात किंवा त्यांचं जे फंक्शनिंग चालतं ते कशा थ्रू चालतं, ऑपरेटिंग सिस्टीम थ्रू चालतं. ऑपरेटिंग सिस्टीम ही बेसिकली कम्प्युटरच्या इंटरनल पार्टला रिलेट करते, म्हणजेच मेमरी युनिट, त्याच्यानंतर ALU कंट्रोल युनिट ह्यांचं जे वर्किंग असतं ते डिपेंड ऑन ऑपरेटिंग सिस्टीम असतं. आणि जे पण वेगळे वेगळे सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन्स असतात आणि हार्डवेअर इक्विपमेंट्स असतात त्या सगळ्यांमध्ये कम्युनिकेशन इस्टॅब्लिश करण्याचं मेन काम जे आहे ते कोण परफॉर्म करतं, ऑपरेटिंग सिस्टीम. आणि तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीमशिवाय तुमचा कम्प्युटर म्हणजे कुठलंच ऑपरेशन्स परफॉर्म करू शकत नाही. इवन म्हणजे तुमच्या सिस्टीममध्ये एखादं ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर नसेल तर तो काम करू शकतो. लाईक तुमच्या कम्प्युटरमध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिस इन्स्टॉल नसेल तरी पण तो स्टार्ट होईल, वेगळे दुसरे जे ॲप्लिकेशन्स आहेत त्याच्यावरती तो काम करेल. पण जर तुमच्या कम्प्युटरमध्ये बेसिक ऑपरेटिंग सिस्टीमच इन्स्टॉल नसेल तर तो चालूच होणार नाही किंवा तो कुठलेच ऑपरेशन्स परफॉर्म करणार नाही. सो कम्प्युटरची मेन रिक्वायरमेंट काय आहे, टू इन्स्टॉल द ऑपरेटिंग सिस्टीम. आणि त्याच्याशीच रिलेटेड डिफरंट टाईप्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम आहेत ते आपण बघूयात. सो फॉलोविंग आर सम ऑपरेटिंग सिस्टीम्स फॉर कम्प्युटर सिस्टीम. आता ऑपरेटिंग सिस्टीम ह्या दोन गोष्टींसाठी आपण वापरू शकतो. ऑपरेटिंग सिस्टीम ही कम्प्युटरसाठी पण वापरता येते आणि आजकाल आपण बघतो प्रत्येक मोबाईलमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल केलेली असते. मग कम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टीमचे पण डिफरंट टाईप्स आहेत आणि मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीमचे पण टाईप्स आहेत. तर आजच्या सेशनमध्ये आपण फक्त ऑपरेटिंग सिस्टीम्स फॉर कम्प्युटर बघणार आहोत. ठीक आहे, त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे डॉस की ज्याला म्हणतात डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम. सेकंड वन आहे विंडोज. थर्ड वन आहे मॅक OS. फोर्थ वन आहे क्रोम OS.
फिफ्थ वन आहे युनिक्स अँड सिक्स्थ वन आहे लायनेक्स. अशा वेगळ्या वेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम्स आपण कम्प्युटरसाठी यूज करू शकतो. ठीक आहे, तर आता जी मोस्ट रिसेंटली किंवा मोस्ट वाईडली यूज केली जाणारी ऑपरेटिंग सिस्टीम आहे तिचं नाव आहे विंडोज. आपल्या सगळ्यांच्या सिस्टीममध्ये तुम्ही बघा विंडोज 99, विंडोज 2000 अप टू द विंडोज 2013 अशा सिक्वेन्सच्या ऑपरेटिंग सिस्टीम आहेत. त्याच्यापैकी कुठलीही ऑपरेटिंग सिस्टीम आपण कम्प्युटरमध्ये यूज करू शकतो. ठीक आहे, तर ह्या सगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम्स आहेत फॉर कम्प्युटर. तर आपण वन बाय वन बघूयात. फर्स्ट वन आहे डॉस. सो बेसिकली डॉस स्टँड्स फॉर डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम. जेव्हा कम्प्युटर सुरुवातीला इन्व्हेंट झाला तेव्हा कम्प्युटरमध्ये जी ऑपरेटिंग सिस्टीम वापरली जात होती अगदी सुरुवातीला ती कुठली ऑपरेटिंग सिस्टीम आहे? डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम. सो डिस्क operating system was the dominant operating system for microcomputers in 1980s and the earlier 1990s. सो बेसिकली म्हणजे 1980s आणि 1990sमध्ये जी ऑपरेटिंग सिस्टीम वापरली जायची कम्प्युटरसाठी ती कुठली ऑपरेटिंग सिस्टीम होते? डॉस. आणि फॉर मायक्रो कम्प्युटर्स म्हणजे जे मोठे मोठे मायक्रो कम्प्युटर्स असायचे त्याच्याशी रिलेटेड आपण डॉस ही ऑपरेटिंग सिस्टीम यूज करायचो. फॉर वर्किंग विथ डॉस द युजर नीड्स टू नो हाऊ टू इनपुट द कमांड्स यूजिंग द कमांड प्रॉम्प्ट विंडो. म्हणजे आजकाल आपण कसं डॉक्युमेंट सेव्ह करायचं असेल तर जस्ट फाईलमध्ये जाऊन सेव्ह म्हटलं की ॲटोमॅटिक ते सेव्ह होतं. बट जेव्हा डॉस किंवा डिस्क ऑपरेटिंग सिस्टीमवरती काम करायचे लोक तेव्हा तुम्हाला जर एखादं डॉक्युमेंट सेव्ह करायचं असेल तर त्याच्याशी रिलेटेड आपल्याला कमांड द्यावी लागायची थ्रू द कमांड प्रॉम्प्ट. पूर्णपणे ब्लॅक कलरची विंडो असायची आणि त्याच्यावरती आपल्याला वेगळ्या वेगळ्या कमांड फायर कराव्या लागायच्या की ज्याच्या थ्रू आपण त्या वेगवेगळे ऑपरेशन्स त्या ऑपरेटिंग सिस्टीमवरती परफॉर्म करू शकू. ठीक आहे, तर मग ती जी ऑपरेटिंग सिस्टीम होती ती ॲज कम्पेअर टू विंडोज लर्न करायला थोडीशी डिफिकल्ट होती. त्याच्यामुळे सुरुवातीच्या जमान्यामध्ये कम्प्युटर शिकायला हा फार अवघड किंवा डिफिकल्ट होता. पण आजकाल आपण जसा मोबाईल ऑपरेट करतो तसंच कम्प्युटर पण ऑपरेट करू शकतो. ठीक आहे, सो धिस इज फर्स्ट ऑपरेटिंग सिस्टीम विच इज डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम. आणि ती कशासाठी यूज केली जायची? मायक्रो कम्प्युटरसाठी. आणि थ्रू द डॉस आपण यूजिंग कमांड्स कम्प्युटरला इन्स्ट्रक्शन्स प्रोव्हाइड करायचो. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड वन बघूयात. सेकंड ऑपरेटिंग सिस्टीम आहे विंडोज. So Windows is a series of operating systems that are designed by Microsoft. The first two versions of the Windows operating system introduced in 1985 and 1987 respectively were simple. Windows is the most commonly used operating system. आता विंडोज ही ऑपरेटिंग सिस्टीम कोणी डेव्हलप केली तर मायक्रोसॉफ्ट नावाची जी कंपनी आहे तिने विंडोज ही ऑपरेटिंग सिस्टीम डेव्हलप केली. त्याच्यानंतर जे विंडोजचं फर्स्ट व्हर्जन आहे ते 1985मध्ये रिलीज करण्यात आलं आणि तिथून पुढं विंडोमध्ये खूप सारे चेंजेस होत गेले आणि नवीन नवीन विंडोज आपल्याला येत गेल्या. आता तुम्ही बघाल विंडोज 2007 तुम्ही पाहिली असेल आणि विंडोज 2010 पाहिली असेल. तर विंडोज 2007ला जर आपण 10 सोबत कम्पेअर केलं तर विंडोज 10 हे आपल्याला मोबाईल कम्पॅटेबल फॉर्मॅट देते. म्हणजे जसं मोबाईलवरती वेगळे वेगळे टॅब्स असतात तसेच टॅब्स आपल्याला त्या विंडोवरती त्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये बघायला मिळतात. म्हणजे जेव्हा जेव्हा विंडोजचं नवीन व्हर्जन रिलीज होत गेलं तेव्हा तेव्हा त्याच्यामध्ये जुन्या व्हर्जनमध्ये जे पण ड्रॉबॅक्स होते ते सगळे ड्रॉबॅक्स अवॉइड करून त्यांनी आपल्याला प्रत्येक वेळेस एक्स्ट्रा फीचर्स दिले. सो द विंडो इज मोस्ट कॉमनली अँड मोस्ट सिम्पल ऑपरेटिंग सिस्टीम टू यूज. आणि बेसिकली मायक्रोसॉफ्ट ही जी कंपनी आहे त्याने आपल्याला काय प्रोव्हाइड केली आहे? विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम. आणि त्याच्यासोबतच जे आपण मायक्रोसॉफ्ट ऑफिस वापरतो त्याच्यामध्ये वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट ह्या ज्या गोष्टी वापरतो त्या आपल्याला इनबिल्ट त्या ऑपरेटिंग सिस्टीमसोबत मिळून जातात आणि त्या आपण यूज करू शकतो. ठीक आहे, so Windows is the second operating system which is used for computer.
Third one is Mac OS. Again, this operating system is used for computer. Apple Corporation's registered operating system is called Mac OS. It is the second most widely used desktop operating system. Mac OS is based on the Unix operating system. So basically Mac OS Apple Corporation's registered म्हणजे ही पण अगेन एक कंपनी आहे की जिने मॅक ओ एस ही वेबसाईट मॅक ओ एस हे ऑपरेटिंग सिस्टीम डेव्हलप केली फॉर द युजर्स. आणि अगेन आफ्टर विंडोज मॅक ओ एस ही काय आहे सेकंड वाईडली युज्ड ऑपरेटिंग सिस्टीम आहे फॉर द डेस्कटॉप. म्हणजेच तुमच्या कम्प्युटर सिस्टीममध्ये आपण जी ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करू शकतो त्याच्यासाठी एक बेस्ट अल्टरनेटिव्ह म्हणजे काय आहे मॅक ओ एस. ठीक आहे. त्याच्यानंतर मॅक ओ एस ही थोडीशी युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीमला रिलेट करते. अगेन युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीममध्ये पण तुम्हाला जर एखादी इन्स्ट्रक्शन परफॉर्म करायची असेल तर त्याच्याशी रिलेटेड कमांड्स राईट कराव्या लागतात. ठीक आहे. सो ॲज कम्पेअर टू युनिक्स मॅक्स इज अ सिम्पल but functioning of both the operating system are quite same. So Mac OS is the third operating system which is used for computer. After that, Chrome OS. Chrome OS is an open source operating system created by Google to create a better computing experience for people who spend most of their time on the web. So basically Chrome OS is an open source operating system. आता ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय आपण पाहिलं होतं की ज्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये आपण आपल्या रिक्वायरमेंटनुसार एडिटिंग करू शकतो, त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करू शकतो किंवा त्याच्यामध्ये चेंजेस करू शकतो. सो क्रोम ओ एस ही ऑपरेटिंग सिस्टीम कुठल्या लोकांसाठी यूजफुल आहे तर जे लोक त्यांचा मोस्ट ऑफ दी टाईम वेबवरती किंवा इंटरनेटवरती स्पेंड करतात असे लोक त्यांच्या सिस्टीममध्ये काय इन्स्टॉल करू शकतात क्रोम ओ एस. मग क्रोम ओ एस तुम्ही इन्स्टॉल केल्यानंतर गुगलची ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे. सो त्याच्याशी रिलेटेड गुगलचे जेवढे पण फीचर्स असतात ते आपल्याला ॲटोमॅटिकली त्या ऑपरेटिंग सिस्टीमसोबत इनबिल्ट मिळून जातात. जसं की विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम ही मायक्रोसॉफ्टने बनवली आहे. मग मायक्रोसॉफ्टचे जेवढे पण प्रोडक्ट्स असतील ते त्या ऑपरेटिंग सिस्टीमसोबत आपल्याला इनबिल्ट मिळून जातात. सेम क्रोम ओ एस ही गुगलची ऑपरेटिंग सिस्टीम असल्यामुळे गुगलचे जेवढे पण फीचर्स असतात ते आपल्याला क्रोम ओ एस सोबत इनबिल्ट मिळून जातात. ठीक आहे. So Chrome OS is again one operating system which is used for computer. Then next operating system is Unix. Unix was trademarked in 1969 by a group of AT&T employees at Bell Labs as a multitasking and multi-user computer operating system. So basically Unix is one kind of a computer operating system which is developed in 1969 by the group of AT&T's employee. AT&T is one kind of a computer organization and all the employee of AT&T develop a Unix operating system at Bell Labs. The basic purpose of a Unix operating system is multitasking and multi-user. Multitasking means at a time performing multiple operations. आपण बघा मोबाईलमध्ये मल्टीटास्किंग परफॉर्म करतो की एक फोन लावलेला असतो आणि त्याच्यासोबतच आपण व्हॉट्सॲप चेक करत असतो किंवा फेसबुक बघत असतो, ह्याला म्हणतात मल्टीटास्किंग. आणि मल्टी युजर म्हणजे काय सायमल्टेनियसली मल्टिपल युजर कॅन ॲक्सेस द सेम ॲप्लिकेशन. फॉर एक्झाम्पल गुगल ही वेबसाईट जर आपण ॲक्सेस करत असू तर ॲट अ टाईम एन नंबर ऑफ युजर्स सेम ॲप्लिकेशनला ॲक्सेस करत असतात. सो ते कशाला रिलेट करतं मल्टी युजर. सो हे दोन फीचर्स जे इन्व्हेंट केले गेले फर्स्ट टाईम ते युनिक्स ह्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये इन्व्हेंट केले गेले आणि त्याच्यानंतर मग कम्प्युटरचा यूज हा वाढत गेला आणि मग त्याच्यामध्ये आपण वेगळे ऑपरेशन्स ॲट अ टाईम करायला लागलो आणि वेगळे टास्क ॲट अ टाईम परफॉर्म करायला लागलो थ्रू द युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम. ठीक आहे. अँड आफ्टर युनिक्स there is again one operating system which is called as a Linux.
So basically Linux is an open source, portable, multi-user, mulटी-प्रोग्रामिंग ऑपरेटिंग सिस्टीम. हे सगळे काय आहेत फीचर्स आहेत लायनेक्सचे. आता ओपन सोर्स म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे की एनीबडी कॅन कॉपी, डिस्ट्रीब्यूट अँड अल्टर दॅट पर्टिक्युलर ऑपरेटिंग सिस्टीम. पोर्टेबल मीन्स वी कॅन स्विच दॅट पर्टिक्युलर ऑपरेटिंग सिस्टीम फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस इझिली. Multi-user means multiple user can access that particular website at a same time, and multi-programming means we can do the multiple programming on that particular website or on that particular operating system. So all these are the features of Unix. So it is very similar to other operating system such as Windows, and source code is available to the public. So basically this is the most important feature of Linux, that source code is available to the public. means युजरच्या रिक्वायरमेंटनुसार किंवा त्या पर्टिक्युलर युजरच्या गरजेनुसार तो त्या सोर्स कोडमध्ये चेंजेस करू शकतो, त्या पर्टिक्युलर सोर्स कोडला मॉडिफाय करू शकतो. ठीक आहे. सो लायनेक्स इज अगेन मल्टी युजर, मल्टी प्रोग्रामिंग, पोर्टेबल ऑपरेटिंग सिस्टीम, and it is similar to Windows operating system, and source code can be available to the public so that anyone can change in that particular source code. ठीक आहे. सो ह्या डिफरंट टाईप्सच्या कम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टीम्स आहेत की ज्या ऑपरेटिंग सिस्टीम्स आपण कम्प्युटरमध्ये ॲज अ सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणून इन्स्टॉल करू शकतो आणि यूज करू शकतो. ठीक आहे. तर आज आपण कम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टीम रिलेटेड 6 ऑपरेटिंग सिस्टीम पाहिल्या, ज्याच्यामध्ये फर्स्ट वन होती डॉस म्हणजेच डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम, सेकंड वन विंडोज, थर्ड वन मॅक ओ एस, त्याच्यानंतर पाहिली आपण क्रोम ओ एस, युनिक्स अँड लास्ट वन होती लायनेक्स. सो अशा पद्धतीच्या 6 ऑपरेटिंग सिस्टीम्स पाहिल्या रिलेटेड टू कम्प्युटर. तुम्ही इंटरनेटवरती अजून पण ऑपरेटिंग सिस्टीम्स बघू शकता फॉर द कम्प्युटर सिस्टीम, आणि त्या सगळ्या ऑपरेटिंग सिस्टीमचे एक्झाम्पल्स तुम्ही नोटबुकमध्ये लिहून काढा. दिलेले ज्या नोट्स आहेत त्या पण नोटबुकमध्ये लिहून काढा. कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही क्वेश्चन विचारू शकता. ठीक आहे. थांबूयात. थँक्यू.